आज आपण पाहणार आहोत मराठी शब्दकोश, शालेय शब्दसंग्रह इयत्ता 1ली ते 10वी. अणुऊर्जा, अणुकेंद्रकाच्या विखंडनात किंवा एकत्रीकरणात मुक्त होणारी ऊर्जा. अणुभार, अणुकेंद्रातील सर्व कणांचा एकत्रित भार. अतिपरिष्कृत, अतिशय स्वच्छ केलेले. अतिसंवाहक, अतिशय कमी तापमानाला काही संवाहकातून रोध न होता विजेचा प्रवाह चालूच राहतो त्याला अतिसंवाहक म्हणतात. अंतराळी पंतराळी, उचलून हवेत उलटा पालटा करणे. अदिश राशी, ज्या राशीला दिशा नाही अशी राशी. अधर्य, खालच्या बाजूचा. सरण, खाली वाहत जाणे. अधातुगुण, धातू नसलेल्या पदार्थाचे गुण. अधिवृक्क, सस्तन प्राण्यांच्या शरीरात मूत्रपिंडाच्या वरच्या टोकाशी असलेल्या ग्रंथीला अधिवृक्क ग्रंथी म्हणतात. अधीक्षक, कार्यालयाचा मुख्य जबाबदार अधिकारी. अध्यादेश, वटहुकूम. अर्धवायू, मुख्य व्यवस्थापक, प्रमुख, नेता. ॲनाकोंडा, 30 फूट लांबीपर्यंत वाढणारी आणि प्रत्यक्ष पिलांना जन्म देणारी अजगराची एक जात. अनुच्छेद, कलम, बाब. अनुशासन, नियम, कायदा, आज्ञा. अनुस्यूत, अखंडपणे असणारा, आतमध्ये ज्याचा समावेश आहे असा. अपघटक, पदार्थाचे विविध घटक सुटे करणारा. अपघटन, पदार्थाचे विविध घटक सुटे करण्याची क्रिया. अपत्य, मूल, संतान. अपमार्जक, मळ धुवून टाकणारा. अपनयन, डोळे पुसून टाकणे. अपचयी, पेशीचे विविध घटकात विघटन. अपरूप, रचनेच्या विविधतेमुळे तयार होणारी एकाच मूलद्रव्याच्या रेणूची विविध रूपे, विचित्र कुरूप. अपहार, मोक्ष, मुक्ती. अपक्षय, रास, कमजोरपणा, उतरती कडा. अपुष्प, फुल नसलेला. अपकारी, वस्तूवर विशेषतः मादक पदार्थावर बसवण्यात येणारा कर. अबार्डिन, समशीतोष्ण कटिबंधातील एक प्राणी. अभिक्रियाकारक, अभिक्रिया म्हणजे 2 किंवा अधिक पदार्थात आंतरक्रिया घडून रासायनिक बदल घडणे, अभिक्रिया घडवून आणणारा. अभिनिवेश, आग्रह, निश्चय. अभियांत्रिकी, रस्ते, घरे, पूल, कालवे, धरणे इत्यादींचे शास्त्रशुद्ध काम, बांधकाम किंवा त्यांचे आराखडे तयार करण्याचे शास्त्र. अभिलंब, काटकोन करून काढलेली उभी रेघरेषा. अभिवचन, खात्री, वचन, आश्वासन. अभिशोषण, आत ओढून घेणे. अभिसरण, खालून वर, वरून खाली पाहणे, खाली जाणे, सरकणे, समाजाचे विविध स्तर एकत्र मिसळणे. अभिसारी, चहूकडे पसरवणारा. आमदानी, राजवट, अंमल, कारकीर्द. अयन, सूर्याचे उत्तर किंवा दक्षिण दिशेने होणारे गमन. अरण्यके, वैदिक वाङ्मयातील ग्रंथ. अर्क, सूर्य, रुईचे झाड, औषधासाठी पदार्थ उकळून काढलेले सार. अर्गला, कडी, साखळी, अडसर, शुक्ला. अर्जने, मिळवणे, संपादने, प्राप्त करून घेणे. अर्थकारण, आर्थिक उलाढाली, आर्थिक क्रिया, आर्थिक विचार. अल्पभूधारक, खूपच कमी जमीन असलेले. अल्फाल्फा, एका प्रकारच्या गवताचे नाव. अव्याख्ये, ज्याची व्याख्या करता येत नाही असा. अशांकन, अंशाच्या केलेल्या खुणा. अश्रुसेक, अश्रूंचा वर्षाव, आसवांचा सडा. अवकाशीय, अवकाशाशी संबंधित. अविद्राव्य, विद्राव्य म्हणजे विरघळण्यास योग्य किंवा विरघळणारा पदार्थ, न विरघळणारा. अश्वक, प्राचीन काळी उत्तर हिंदुस्थानात राहणारी एक जमात. अश्वशक्ती, औद्योगिक क्षेत्रात शक्तिमापनाचे एकक. इंजिनाची क्षमता, ताकद अश्वशक्तीत सांगतात. असंयुक्तिक, अयोग्य, सुसंगत नसणारा. असामायिक, सामायिक म्हणजे न विभागलेली मालकी, कोणत्याही गटात समाविष्ट नसलेला स्वतंत्र घटक. असते, चोरी न करणे, चोरी न करण्याचा धर्म. अहमहिमिका, अहम म्हणजे मी, अहम म्हणजे मी करणे, चढावट, स्पर्धा. अहेयपण, सौभाग्य, पती जिवंत असण्याची स्थिती. अक्षदंड, आस म्हणून वापरलेला दांडा. ॲनालिटिकल, पृथक्करणात्मक, एखाद्या समस्येचे बारीक भाग करून समस्या सोडवणे. ॲनिमिया, शरीरात रक्त कमी असणे, शरीरातील रंगाच्या पेशी कमी होणे. ॲनोड, विद्युत परिपथातील धन अग्र. आइसलँड स्पार, एक प्रकारचा स्फटिक. अकल्प, कल्प याचा एक अर्थ 4 अब्ज 32 कोटी वर्षे म्हणजे खूप दीर्घकाळ, तेवढा काळ जाईपर्यंत, जगाच्या अंतापर्यंत दीर्घकाळ. आकाराची प्रत्यस्तता. अक्काबाईचा फेरा, हीनदशा, भीक मागण्याची वेळ येणे. लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा, तिचा फेरा म्हणजे गरिबी. ऑक्सिडीकरण, प्राणवायूशी म्हणजे ऑक्सिजनशी रासायनिक संयोग होण्याची क्रिया. इप्सित, इच्छिलेले. उडान खटुला, विमान उडणारे खाटले या अर्थी. उपतिष्ठणे, मनात बिंबणे, पटणे, उपस्थित होणे, उभे राहणे, फळास येणे. उपलवृष्टी, दगडांचा उल्कांचा वर्षाव, आरडाओरडा करून प्रतिपक्षावर तुटून पडणे. उल्सक, ग्रामीण शब्द. थोडा, कमी, लहान, अगदी कमी. उष्णता संयंत्र, संयंत्र म्हणजे इंजिन, एखाद्या ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणारे साधन. ही ऊर्जा विद्युत ऊर्जा असेल तर त्या साधनास विद्युत संयंत्र. उष्माप्रारण,
कोणत्याही वस्तूपासून उष्णतेच्या लहरी विद्युत चुंबकीय बाहेर फेकल्या जातात. या क्रियेला प्रारण म्हणतात. उष्मा मृदू, उष्णतेने मऊ होणारी. ऊर्जा, कार्य करण्याची क्षमता. ऊर्ध्व, वर, वरती दिशा, मरताना लागणारा श्वास, घरघर. ऊर्ध्वमुखी, वर तोंड केलेली, जिचे तोंड वर आहे अशी. एकावत, ऐक्य, एकेश्वरवाद, एक ईश्वरवाद, परमेश्वर एकच आहे असा विचार. एफिशियन्सी, कार्यक्षमता. ऐहिक, या पृथ्वीवरील सुख भोग. ओलीत, विहीर किंवा पाटाचे पाणी देऊन उत्पन्न काढतात ती जमीन, पाण्याची जमीन. ॲसिलोस्कोप इत्यादी. ॲसिलो म्हणजे हेलकावे, स्कोप म्हणजे यंत्र. इलेक्ट्रॉन किरण या यंत्राच्या पडद्यावर पडताच तेथे रंगीत ठसा उमटतो. ककूत, उंटाच्या पाठीवर असलेला उंच मांसल भाग. कायिक विदारण. विदारण म्हणजे तुकडे होणे, शारीरिक तुकडे होणे. कार्य कारण भाव, परिणाम व त्यामागील कारणे केलेला सखोल विचार. कालसापेक्ष, काळाचे भान ठेवून त्या काळाची सर्व वैशिष्ट्ये लक्षात घेऊन. काहन, प्रादेशिक का म्हणून कशासाठी का बरे. कॉम्रेड इंग्रजी, कम्युनिस्ट पक्षाच्या सन्माननीय सदस्यांना उद्देशून मित्र या अर्थाने वापरले जाणारे संबोधन श्री श्रीयुत प्रमाणे. कुळव, जमीन भुसभुशीत व एकसारखी करण्याचे शेतीचे एक अवजार. खरीप पीक, पावसाळ्यातील पीक. खलिफा, मुस्लिम धर्मगुरू वस्ताद. खस, अत्तर, वाळा, एक प्रकारचे सुगंधी गवत. कवा धरण, ग्रामीण, केव्हापासून, बऱ्याच वेळापासून. कसवटी, सोन्याचा कस बघण्याचा दगड, कसोटी परीक्षा. कंसारी, अरी म्हणजे शत्रू, कंसाचा शत्रू श्रीकृष्ण. कळंबा, स्पर्धा, भांडण, तंटा. कक्षस्थ मुकुल, कक्ष म्हणजे कुस, पान व फांदी, खोड यांच्या बेसक्यात घेणारा किंवा असणार अंकुर, कडी. कॅनॉपी इंग्रजी, छताचा पुढे आलेला अंधातरी भाग. कार्निवल इंग्रजी, परदेशात ब्राझीलमध्ये व भारतात गोव्यात साजरा केला जाणारा एक उत्सव, सण. कानठाळी, कानाचे टाळे किंवा पडदा. कातळी सागड, ग्रामीण शब्द. कातळ्याची पखाल, कमावलेल्या कातळ्याची अरुंद तुंडाची पाण्याची पिशवी. कायिक विदारण. विदारण म्हणजे तुकडे होणे, शारीरिक तुकडे होणे. कार्य कारण भाव, परिणाम व त्यामागील कारणे केलेला सखोल विचार. कालसापेक्ष, काळाचे भान ठेवून त्या काळाची सर्व वैशिष्ट्ये लक्षात घेऊन. काहून, प्रादेशिक का म्हणून कशासाठी का बरे. कॉम्रेड इंग्रजी, कम्युनिस्ट पक्षाच्या सन्माननीय सदस्यांना उद्देशून मित्र या अर्थाने वापरले जाणारे संबोधन श्री श्रीयुत प्रमाणे. कुळव, जमीन भुसभुशीत व एकसारखी करण्याचे शेतीचे एक अवजार. खरीप पीक, पावसाळ्यातील पीक. खलिफा, मुस्लिम धर्मगुरू वस्ताद. खस, अत्तर, वाळा, एक प्रकारचे सुगंधी गवत. खालसा, राज्य किंवा संस्थानाची मालकी राजाकडून काढून सरकार जमा करणे, शिखांचा एक पंथ. खिलाफत, खलिफांचा हुद्दा. खिलाफत चळवळ, खिलाफत प्रश्नावर ब्रिटिश शासन विरुद्ध केलेली शांततापूर्ण असहकार चळवळ. खोळवा, फळे तोडून ती झेलण्यासाठी तयार केलेली एक जाळीदार थैली, ऊस कापून घेतल्यावर उरलेला बुंद्याचा भाग. खेळ, ग्रामीण खेळ. गंगास्नान आणि तुंगापन. गंगेत स्नान करणे, तुंगभद्रेत पाणी पिणे, आज येथे तर उद्या खूप दूरच्या ठिकाणी, याप्रमाणे फिरणे. गतिज ऊर्जा, गतीमुळे निर्माण झालेली ऊर्जा, एखाद्या वस्तूला तिच्या गतीमुळे मिळणारी ऊर्जा. गर्जणारे 40, पृथ्वीच्या 40 अक्षांशावर दक्षिण अक्षवृत्तापलीकडे वेगाने खूप आवाज करत पाहणारे वारे. गलंडणे, लवंडणे, भांडे आळवे होऊन आतला पदार्थ सांडणे. गव्हर्नर, राज्यपाल, सरकारने नेमलेले राज्याचे सर्वात वरिष्ठ अधिकारी. वाहनाचे वेगमर्यादा राखणारे यंत्र. गव्हर्नर जनरल, सर्व गव्हर्नराचा मुख्य. गव्हाण, जनावरांचा चारा, वैरण खाण्यासाठी केलेली व्यवस्था, यामुळे चारा पसरत नाही. गॅट इंग्रजी, जनरल ॲग्रीमेंट ऑफ टेरिट अँड ट्रेड, या शब्दातील आद्याक्षरापासून हा शब्द तयार होतो. गिलोटीन इंग्रजी, मृत्यूदंड देण्याचे एक साधन. गोठणबिंदू, ज्या तापमानाला द्रव पदार्थ गोठता तो बिंदू. ग्रंथप्रामाण्य, केवळ ग्रंथात, विशेषतः धर्मग्रंथात जे सांगितले असेल तेच सत्य आहे असे मानण्याची कृती. ग्रसनी, श्वासनलिका. घर्मबिंदू, घामाचा थेंब. घडई, पाण्याचा जोरदार प्रवाहाने पात्राच्या काठाचा भाग वाहून जाऊन खोल झालेली जागा. घातकी गाठ, कर्करोगाची गाठ. चळकणा, थप्पड, तडाखा, चपराक. प्रादेशिक. चंदी, घोळा, उंट इत्यादींचा रोजचा दाना. चिंबोराझी, दक्षिण अमेरिकेतील ज्वालामुखी शिखराचे नाव. चुने गच्ची, चुना वापरून बांधलेली गच्ची. चेस्टनर, भूमध्य सागरी प्रदेशातील एका मोठ्या वृक्षाचे नाव. छदमपाद, पाद म्हणजे पाय, खोटे पाय. जनित्र, विद्युत प्रवाह निर्माण करण्याचे चक्राकार साधन. जरटकुमारी विवाह, जरट म्हणजे माथारा,
अल्पवयीन लहान मुलीचे 60-70 वर्षाच्या माणसाबरोबर झालेले विवाह. जलमजनी, एखादा द्रव पदार्थ प्रत्यक्ष आचेवर ठेवून न तापवता ते भांडे दुसऱ्या एका भांड्यातील पाण्यात ठेवून तापवणे. जलयान, यान म्हणजे वाहन, पाण्यातील वाहन म्हणजे जहाज, बोट, होडी, गलबत, जलवाहिनी. मूल उती, जलवाहिनी उतीमधील एक घटक. ही उती जलवहनाचे अरस वाहून नेण्याचे काम करते. जलसंधारण, मातीत पाणी धरून ठेवणे, साठवून ठेवणे. जलावरण, पृथ्वीवरचा पाणी असलेला भाग. जवापाडे, जवाच्या जव म्हणजे एक धान्य, सातू. जाजावणे, रागावणे, चिळणे, अंगावर येणे. जांभा खडक, लालसर काळपट रंगाचा खडक. जांभी मृदा, जांभ्या खडकापासून तयार झालेली माती, त्यामुळे तिला जांभळट रंग येतो. जायांग, फुलांचा महत्त्वाचा स्त्री घटक. जामून टाकणे, रागाने, फटकारणे, मूर्खासारखे वागल्याबद्दल किंवा बोलल्याबद्दल समज देणे. जिता, जिंकणारा, विजय मिळवणारा. जोखड, जू, बैलाच्या मानेवर ठेवायचा बैलगाडीचा दांडा. जोते, दगडांनी बांधलेला घराचा उंच ओटा. चौथरा, बैलाचा गळा जोखडाशी बांधला जातो ती दोरी. झरलिना, तुर्भे येथील एका अणुभट्टीचे नाव. ढळपीळ, ढलपी, लाकूड तोडताना उडवलेला पाताळ तुकडा. ढीम, स्तब्ध, गप्प, लवमात्र सुद्धा. तडीत वाहक, तडीत म्हणजे वीज, विशेष करून आकाशात चमकणारी वीज. तढव, ग्रामीण शब्द बसण्यास किंवा निजण्यास उपयोगी पडेल अशी कापडी जाड चादर किंवा सतरंजी. तपांबर, वातावरणाचा भूपृष्ठालगतचा थर, यात उंचीनुसार तापमान कमी होते. ढग, धुके व वादळ यात निर्माण होतात. तरकू, कापसाच्या धाग्याच्या रिळासारखा किंवा बंडलाप्रमाणे आकार असलेली छाती फिरवण्याचे पात्र. तलखली, तापाने होणारी आग, कणकण, तळफळ, मानसिक अस्वस्थता, अशांती, तळमळ, मनस्ताप. तवली, मातीचे धातूचे पसरट तव्यासारखे भांडे, मडके, तपेली. तालशुक, दक्षिण अमेरिका खंडातील ब्राझील या देशात आढळणारा एक पक्षी. तालुकदार, तालुक्याचा मुलकी अधिकारी, जमीनदार. तासणी, सुताराचे तासण्याचे हत्यार, वाकस. दीप्तिदायक, तीव्र उजेडाचा डोळे दिपवणारा. टर्बाईन, एका दांड्याला पाती बसवलेले चक्र. टॅनिन, पांढरा स्फटिक रूप, कळवट चवीचा, पाण्यात विरघळणारा पदार्थ. टापर, डोक्याभोवती गुंडाळलेले कापड. टेथिस, समुद्राचे नाव. ठूम, नवीन कल्पना, विचार. टेलेक्स, उपग्रहाद्वारा राबवली जाणारी संदेशवहन व्यवस्था. दीक्षा, कोंब, देठ, टोक, अंकुर. डेक, देठ. डोम, आगीचा, भुकेचा किंवा भावनेचा उडालेला भडका. दुहेरी अभिसरण, एका ठिकाणाहून दुसऱ्याकडे व तेथून परत पहिल्याकडे येण्यास दुहेरी अभिसरण म्हणतात. दृग्गोचर, आपल्या दृष्टीस दिसणारे दृश्य. दृढरोम, ज्याच्या शरीरावरील लव केस कडक असते असा. दृष्टिचेतातंतू, दृष्टिपटलाच्या पेशीवर पडलेला प्रकाश विद्युत संकेतात रूपांतरित होऊन ज्या तंतूमधून मेंदूकडे जातात त्यास दृष्टिचेतातंतू म्हणतात. दृष्टिपटल, बाहेरून येणारा प्रकाश डोळ्यांच्या आतील ज्या पडद्यावर एकत्रित होतो त्यास हे नाव आहे. देवडी, श्रीमंत लोकांच्या मोठ्या वाड्यावर प्रवेश करताना जी छोटी खोली असते जिथे पहारेकरी असतो त्या खोलीस देवडी शब्द आहे. दोलक, लंबक, एखाद्या मजबूत दोऱ्याला किंवा तारेला जड वस्तू बांधून बनविलेला लंबक. दोलन, दोलकाचा एकाच समान पातळीवरील झोका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.